सो बालमित्रांनो, इज 1.5 मधला क्वेश्चन नंबर 3 आहे, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग, इज व्हेरी इम्पॉर्टंट. कम्पिटिटिव्ह मध्ये विचारतील तर डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर आणि ऑप्शन देतील 0, 1, 2, 3 असे काहीतरी, किंवा 1, 2, 3 असे ऑप्शन देतील आणि चौथा असेल नन. तुम्हाला लक्षात ठेवायचंय, हे शो दॅट करायचंय आपल्याला, पण आन्सर 0 येतं असं पण इम्पॉर्टंट. बघा आता लक्षात आहे, सेक इनवर्स ऑफ धिस टर्म इज यम, बरोबर का नाही? मग आता बघ, मी असं लिहू शकतो का, 7x क्यूब मायनस 5y क्यूब अपॉन 7x क्यूब प्लस 5y क्यूब इज इक्वल टू, अलीकडे सेक इनवर्स आहे तो उजवीकडे जाईल तर काय होईल, सेक. इट विल बिकम सेक यम. ऍग्री? आता सेक यम ही कॉन्स्टंट टर्म आहे आणि असे सम्स आपण सोडवलेत. एक कॉन्स्टंटचं नाव देऊ ए, आणि आपण माहिती ना वी से किंवा इट इज कॉन्स्टंट ए से, अलीकडचा सेक इनवर्स पलीकडे सेक झाला, मग तो पलीकडे गेल्यावर सेक यम झाला, कारण ते यम होता. सेक यम ही कॉन्स्टंट टर्म आहे, आपण काय बोलू त्याला, ए. आता ही भागिलेची टर्म उजव्या साईडला जाऊन गुणिले होईल, तर 7x क्यूब मायनस 5y क्यूब इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट 7x क्यूब प्लस 5y क्यूब. ऍग्री? आता ब्रॅकेट्स मोकळे करा. ए इंटू 7 विल बी 7a इंटू एक्स क्यूब. a इंटू 5 विल बी 5a and into it is y क्यूब. चलो, त्या एक्स क्यूबला अलीकडे आणा आणि हा y क्यूब वाला पलीकडे जाऊ देऊ आपण. तर बेटा 7x क्यूब आणि हा ही टर्म अलीकडे आली तर 7a इंटू एक्स क्यूब विच इज इक्वल टू हा 5a y क्यूब, हा मायनस वाला टर्म पलीकडे गेला तर विल बिकम प्लस 5y क्यूब. ऍग्री? 7 कॉमन आहे का? येस सर. एक्स क्यूब कॉमन आहे का? येस सर. 7x क्यूब कॉमन आला तर आतमध्ये काय राहील बेटा, इथे 1. बघ ना, 7x क्यूब भागिले 7x क्यूब विल बी 1, वजा 7x क्यूब ने भागिले केलं तर 7 जाईल, एक्स क्यूब जाईल, सो ओनली 1 विल बी लेफ्ट. 7x क्यूब बाहेर आला उरला 1, 7x क्यूब बाहेर गेला उरला a, विच इज इक्वल टू 5 कॉमन आहे, येस सर. y क्यूब कॉमन आहे, येस सर. 5y क्यूब कॉमन घेतला, आत काय राहील बेटा, a प्लस 1. बघ ना, 5y क्यूब गेला, इथं राहिलंय प्लस 5y क्यूब बाहेर आला उरला 1. बर, मग आता याला मी असं लिहू का, 7x क्यूब अपॉन 5y क्यूब इज इक्वल टू a प्लस 1 अपॉन 1 मायनस a, आणि संपूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे बच्चा, तर याला मी b बोलू का, से. सो प्यारे बच्चों, दिस वॉज माय फर्स्ट अजम्पशन अँड दिस वॉज माय सेकंड अजम्पशन. ज्याची गरज पडेल तसं वापरू आपण. गेटिंग? चलो, मग आता थोडी जागा वाचून आपण, ओके, आपण बोललो की से, राईट, से, आणि दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन. झालं? चलो, आता आपल्याला काय करायचं बेटा, हा 7x क्यूब इथंच ठेवतो मी, 7x क्यूब इथंच ठेवतो, इज इक्वल टू ही टर्म पलीकडे जर का गुणिले झाली तर b इंटू 5y क्यूब असं ठेवतो याला मी. झालं? माझं टार्गेट आहे डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं. अजून डेरिव्हेटिव्ह सुरू झालाच नाही, पण आता डेरिव्हेटिव्ह काढणं आपल्याला फार सोपं आहे, छोटी झाली ना टर्म. अच्छा, हे सर हे कशावरून कळालं, तर बेटा सेम टर्म आहे बघ ना, एक्स क्यूब मायनस वाय क्यूब आपण एक्स क्यूब प्लस वाय क्यूब असं दिसल्यामुळे आपण केलं. आलं का लक्षात? हे प्रॅक्टिसने तुम्हाला बरोबर कळायला पाहिजे. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार आपण, स्टेप बाय स्टेप करतो. हे बघ, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो बेटा 7 तर कॉन्स्टंट आहे, डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब इज इक्वल टू, इथं बी गुणिले 5 आहे की नाही, 5b कॉन्स्टंट बेटा, सो 5b बाहेर घ्या, डी बाय डी एक्स ऑफ वाय क्यूब. ऍग्री? हे बघ 7, व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब,
3x स्क्वेअर है की नाही, n into x raised to n minus 1. 5b is a constant term गुणिले what is derivative of y cube 3y स्क्वेअर आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. ही प्रॅक्टिस आहे तुम्हाला. कोणी जातंय का? यस सर. हा 3 गेला आणि हा 3 गेला. आर यू गेटिंग? ठीक. dy by dx इथून काढतो आपण. dy by dx will be 7x स्क्वेअर आणि ही टर्म याला भागिले पाठवा. काय? 5by स्क्वेअर 5y स्क्वेअर आणि हा बी फक्त इथं साईडला लिहितो मी इंटू 1/b असं लिहितो. आय रिपीट, सुटसुटीत केलं फक्त. बघ, हा 7x स्क्वेअर इथंच ठेवला, 5y स्क्वेअर भागिले केला आणि फक्त तो जो गुणिले भागिले फक्त त्याला सेपरेट लिहिला, गुणिले एक रिस्पेक्ट दिला त्याला. 5by स्क्वेअर ही टर्म डिवाइडला आहे ना, फक्त 1/b सेपरेट लिहिला. का? तर माझ्याकडे फ्रॉम 2 आय हॅव b अँड दॅट व्हॅल्यू ऑफ b इज 7x क्यूब अपॉन 5y क्यूब. पण इथे 1/b आहे तर 1/b टाकून दे ना बेटा, तो 1/b टाकून दे ना. म्हणजेच 7x स्क्वेअर अपॉन 5y स्क्वेअर इंटू हा b आहे, इथं b चा रिसिप्रोकल आहे, सो खालचा वर वरचा खाली 5y क्यूब अपॉन 7x क्यूब. ऍग्री? 1/b रिप्लेस केला. कोणी जातंय की? यस सर. 7 ला 7 गेला आणि हा 5 ला 5 गेला. वरती एक्स स्क्वेअर आहे, खाली एक्स चा क्यूब आहे, म्हणजे खालच्या 3x मधले 2 गेले, खाली राहील x. आणि वरती 3y आहे, खाली 2y, सो वरती राहील y. सो ऍट द एंड प्यारे बच्चों I have got y upon x. dy by dx is y upon x. हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. ते मला म्हणतायत की दाखवा डबल डेरिव्हेटिव्ह 0 आहे. मग एक काम करू आपण, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करू. ते करताना मी ते एक्स ला अलीकडे लिहितो, x इंटू dy by dx इज इक्वल टू व्हॉट बेटा? इट्स y. आणि आता काय म्हणतो मी? अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला स्क्रीनशॉट घ्या. आणि इथपर्यंत समजलंय का नाही जरा एकदा पटकन मला रिप्लाय करा. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर बेटा. बोलो बी फास्ट. परत सांगू? यस ना बेटा? चल बघा, आता मी परत डिफरन्शिएट करतो. दॅट्स वाय मी एकदम स्टेप बाय स्टेप केलं. काहींच्या डोक्यात असेल सर हे गुणिलेच का करायचं, आपण असं जास्त नाही घेऊ शकत ना? घेऊ शकतो ना बेटा, तसं काही अडचण नाहीये. मी लॉग वाल्या सम्स मध्ये याने थोडं सिम्प्लिफाय मी करून दाखवतो. चल y अपॉन एक्सच ठेवतो, करून दाखवतो तुला, अजिबात घाबरू नको. दोघांचा अर्थ एकच आहे, त्याने काही बदलत नाही, त्याने मिनिंग चेंज होत नाही. एखाद्याच्या मनात डाऊट असेल सर असं का, चालतं. y बाय एक्स घेऊन u अपॉन व्ही रूल वापरा, किंवा भागिलेच एक्स गुणिले घेऊन u इंटू व्ही रूल वापरा, अर्थ एकदम सेम आहे. नाही तर काहींच्या डोक्यात गैरसमज असा बसेल की सर नुसतं गुणिले वापरायचं का? नाही, भागिले वापरून सुद्धा रिझल्ट सेम असतात. तुम्ही ते घरी ट्राय करू शकता कोणत्याही एक्झाम्पलला. चल मी dy बाय dx इज इक्वल टू y अपॉन एक्स लिहितो, काही अडचण नाही. आन्सर 0 येणार आहे, ऑटोमॅटिक येणारच. चला अगेन डिफरन्शिएट करायचंय सर. ओके, मग आता बघ रूल लिहू का? मी तुझ्यासाठी रूल लिहितोय बघ. dy बाय dx इज इक्वल टू v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर. हॅपी? हा झाला आपला रूल. ओके, वरची टर्म u आणि खालची टर्म v, u भागिले v. चला त्या टाकून दन. सो dy बाय dx इज इक्वल टू v डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे x डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजेच y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x अपॉन v स्क्वेअर म्हणजेच खाली कोण आहे बेटा? x, x चा स्क्वेअर इज इक्वल टू x dy बाय dx ची व्हॅल्यू काय बच्चा? y अपॉन x. ऍग्री? टाकून देईन ती. मायनस y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x इज 1 आहे की नाही? dx बाय dx 1 अपॉन x स्क्वेअर इज इक्वल टू डिश क्या कैंसल्ड y माइनस y. आंसर इज 0.
एव्हरीथिंग अपॉन 0 इज 0. मजा आली का नाही? पटकन बोलो, स्क्रीनशॉट घ्या. मजा आली का नाही? इझी आहे का नाही बच्चा? इज देअर एनीवन हु इज इन टेन्शन? भारी सम होतं का नाही? मी पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला फसवण्यासाठी. कॉम्पिटिटिव्ह मध्ये काय करतील? 1 2 3 तुक्का मारणारे म्हणतील अरे 0 कुठं आन्सर असतं करावं, आतापर्यंत एकही सम मध्ये आलं नाही म्हणून ते 2 3 मारतील. तसं काही नाहीये. त्या सगळ्या गोष्टी काल्पनिक असून त्यांचा वास्तविकतेशी काही संबंध नाही, आणि जर असेल तर योगायोग समजावा. चला यातलं एक शेवटचं घेऊ आपण. लास्ट क्वेश्चन इज ऑल्सो इंटरेस्टिंग, और आफ्टर दैट हम करेंगे मन की बात. सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन हा ऍडिशनल टॉपिक आहे जो मागच्या वर्षी ऍड झाला आणि जो फर्स्ट टाइम तुमच्यासाठी आहे. याच्या अगोदर आपल्या सिलेबस मध्ये नव्हता, म्हणजे तो जेईचा टॉपिक आहे. आणि बरं झालं त्यांनी टाकला, ज्यांना जेई द्यायची असेल त्यांसाठी इट इज ऍडिशनल. ओके, सो आपला अपडेटेड सिलेबस हॅज द ओरिएंटेशन ऑफ सीबीएसई. सो आता आपण कुठेही कमी नाहीये. भरपूर मला अजूनही 11वीचे काही मुलं, बाय द वे 11वीची बॅच ऑलरेडी सुरू झाली आहे. तुमचे जे बालमित्र असतील त्यांना रेफर करा, त्यांना चांगला रस्ता दाखवा, आपल्याकडे घेऊन या, सद्गती होईल, त्यांची प्रगती होईल. सो प्यारे बच्चो, 11वीचे मुलं विचारतात सर आपण सीबीएसई ओरिएंटेड घेतो का, एनसीआरटी घेतो का? तो बेटा आपला महाराष्ट्र बोर्डचा सिलेबसच अपडेटेड आहे. फक्त कंटेंट त्या पद्धतीने तुम्ही लर्न केलं पाहिजे आणि आम्ही दिलं पाहिजे. वी आर अपडेटेड ऍट अवर बेस्ट लेवल. ठीक आहे, सगळी मोह माया आहे. लास्ट क्वेश्चन फ्रॉम थर्ड ऑफ दिस. चला 12th आपण भरपूर क्वेश्चन्स घेतले. आय होप प्रॅक्टिस आपली चांगली चालू आहे. इफ एक्स इज इक्वल टू, आज होमवर्क करायचा आहे भरपूर. दॅट्स वाय वी विल बी हॅव्हिंग मन की बात आफ्टर शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम आफ्टर दिस सम. इफ एक्स इज इक्वल टू a sin t minus b cos t, y is equal to a cos t plus b sin t. Show that d square by dx square is equal to minus x square plus y square upon y cube. एकदम मस्त क्वेश्चन आहे. व्हेरी ब्युटिफुल क्वेश्चन बिकॉज इट इज लॉजिकल वन. कसा आहे बेटा? इट्स लॉजिकल वन. जेव्हा तुम्ही असं क्वेश्चन पाहता, कॉम्पिटिटिव्ह असो, बोर्ड एक्झाम असो, पहिली गोष्ट बेटा एक्स हा पॅरामीटर टी मध्ये दिला, वाय सुद्धा पॅरामीटर टी मध्ये एक्सप्रेस केला. सो पॅरामेट्रिक फॉर्म आहे हे तर बघून तुम्हाला लगेच कळालं असेल. हे जे दाखवायचंय ते ऑटोमॅटिक होईल. तर भरपूर मुलं काय करतील, पॅरामेट्रिक फॉर्म आहे दन धनादन dx बाय dt dy बाय dt करायला जातील. जमतं, बट इट इज व्हेरी लेंदी कॉम्प्लिकेटेड. आन्सर येण्याचे चान्स सुद्धा फार कमी आहे. मग सर आम्ही कसं ओळखायचं? लॉजिक आहे बेटा, बघणार आहोत. सेम सेम टर्म्स आहेत, फक्त प्लस अँड मायनस आहे. सेम सेम टर्म्स आणि प्लस अँड मायनस असेल. एक्स वाय बेटा सेम टर्म्स बर का, प्लस आणि मायनस असेल. मी लिहून दिलं मुद्दाम हे लॉजिक. हे काय कॉमन सेन्स आहे. सारख्या सारख्या टर्म्स, जसं मग काय होतं एक्स क्यूब प्लस वाय क्यूब भागिले एक्स क्यूब मायनस वाय, टर्म सेम होत्या, फक्त प्लस आणि मायनस. न्यूमरेटर डिनॉमिनेटर म्हणा, किंवा इकडे जसं एक्स आणि वाय मध्ये दिले असं म्हणा. असं असेल तर तुम्ही समजून घ्यायचं कुछ तो गडबड आहे हे दया. आपल्याला काहीतरी लॉजिक वापरावं लागेल. लॉजिक वापरायचं काय अवघड आहे? साइन आणि कॉस आले की एक्स आणि वाय कडे बघून याचा स्क्वेअर कर, याचा स्क्वेअर कर, दोघांची ऍडिशन कर. कारण की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 असतं. काल का नाही काल? बघ कशी जादू जादू होते बघ. प्यारे बच्चों, एक्स इज इक्वल टू ए साइन टी मायनस बी कॉस टी, बरोबर का नाही? साइन आणि कॉस ह्या दोघांचं नातं तुम्हाला माहिती आहे ना, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 असतं. मग त्यासाठी स्क्वेअरिंग करायचं. हे लॉजिक हा आत्मा आहे समजा, प्रॅक्टिस हा आत्मा नाहीये, लॉजिक आत्मा आहे. चला एक्स चा स्क्वेअर करू आपण. एक्स चा स्क्वेअर केला बच्चा तर काय होईल? ए साइन टी मायनस
बी कॉस टी या टर्मचा काय होईल स्क्वेअर. ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजेच मी लिहू का ए स्क्वेअर साइन स्क्वेअर ठीक आहे पहिल्या टर्मचा स्क्वेअर झालं प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर टी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आता मायनस आहे ना तर मायनस टू ए बी सो मायनस 2 टाइम्स या दोघांचा गुणाकार केला तर ए बी कॉन्स्टंट आहे साइन टी कॉस टी सो बच्चा आर यू एग्री विथ दिस ए वजा बी ब्रॅकेटचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab बुकलेट दिलंय मी फॉर्म्युलांचं जरा बघा एक्सपान्शन फॉर्म्युले सगळे पाठ पाहिजे आता गरीब फॉर्म्युला 9वी पासून करता रे तुम्ही हा आला एक्स स्क्वेअर याला मी काय म्हणू याला मी म्हणतो फर्स्ट चला सेकंड ते y इज इक्वल टू फंक्शन उचला y इज a cos t प्लस b sin t स्क्वेअर करा y स्क्वेअर विल बी a cos t प्लस b sin t ब्रॅकेटचा स्क्वेअर कारण याचा स्क्वेअर केला तर या ब्रॅकेटचा स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर सो बच्चा ए स्क्वेअर म्हणजे ह्या टर्मचा स्क्वेअर ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर टी प्लस बी स्क्वेअर म्हणजे अख्ख्या टर्मचा स्क्वेअर बी स्क्वेअर साइन स्क्वेअर टी प्लस 2ab which means 2 times this term into this term so a b cos t sin t आता तुम्हीच मला सांगा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 स्क्वेअरिंग वाला जो फंडा आहे तो आपण वापरला आणि काय ऑब्झर्व करताय बाळांनो तुम्ही सांगा बरं ही आणि ही टर्म एक्झॅक्ट सेम आहे का नाही म्हणजे आपण पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन जर ऍड केलं तर डिशक्याव ह्या दोन टर्म सोडून जातील इथे बघ ना ए स्क्वेअर कॉमन निघल साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 होईल अरे होईल का नाही जादू जादू सो बच्चा इक्वेशन नंबर 1 मध्ये इक्वेशन नंबर 2 जर का ऍड केलं तर बघ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बघ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आता ही टर्म अधिक ही टर्म केली तर ए स्क्वेअर कॉमन आहे का नाही बेटा आहे का नाही सो कंसात काय राहील साइन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टी ऍग्री ठीक आहे ही टर्म अधिक ही टर्म ए स्क्वेअर कॉमन साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर चला पुढची दोघांमध्ये बी स्क्वेअर कॉमन आहे सो कॅन आय राईट कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर आणि ही टर्म निगेटिव्ह आहे ही टर्म पॉझिटिव्ह आहे दे विल गेट कॅन्सल्ड आउट विथ वन अनदर स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी वरचा पार्ट पुसतो आणि एकदा मला पटपट रिप्लाय करा की तुम्हाला हे समजलंय का हे पुन्हा एक्सप्लेन करू बोला याला घाबरण्याची काही गरज नाहीये बेटा हॅज एव्हरी वन ऑफ यू अंडरस्टूड दिस एक्सप्लेन करण्याची गरज आहे पुन्हा फिलिंग इझी अरे येस और नो आय एम अज्युमिंग की काही डाऊट नाहीये ठीक आहे चलो हा वरचा पार्ट पुसतो मी आता पहिली गोष्ट मला लॉजिक सापडल्यावर मी ह्या टर्मचा स्क्वेअर केला ह्या टर्मचा स्क्वेअर केला दोघांना ऍड केलं आणि बरोबर सिम्प्लिफाईड फॉर्म कडे मी आता चाललोय कारण हे त्या टाईपचं प्रूफ आहे मग आता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर विल बी ए स्क्वेअर फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज 1 दॅट्स वाय याला 1 प्लस बी स्क्वेअर once again first fundamental identity it is 1 so x square plus y square is a square plus b square कुठपर्यंत आलो आपण x square plus y square is a square plus b square getting ना बेटा आता हे तर सिम्प्लिफिकेशन झालं वी आर इंटरेस्टेड इन डेरिव्हेटिव्ह सो आता डिफरन्शिएट करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x so x square एकदम स्टेप बाय स्टेप लिहू आपण dy dx of x square plus dy dx of y square is equal to dy dx of उजवीकडे काय बच्चा a square plus b square derivative of x square 2x
डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर 2y इंटू dy बाय dx. ठीक आहे, वाय स्क्वेअरचा 2y, वाय आहे ना कंपोजिट आहे, dy बाय dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म 0. सो कॉन्स्टंट अधिक कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा स्क्वेअर तिकडे खानदान असू दे कॉन्स्टंटचं, व्हेरिएबल नाही तर विषयच नाही, 0. 2y dy बाय dx ला मी कसं लिहू, हा प्लस 2x पलीकडे जाऊन काय होईल बच्चा, मायनस, हा 2 आणि हा 2 कॅन्सल. सो बेटा dy बाय dx ला मी लिहू का मायनस x अपॉन y. डन ना बेटा. हा काय झाला माझा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, काय झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आणि अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. जसं मी मगाशी सांगितलं, बिंदास तुम्ही ह्या टर्मला यू घ्या, ह्या टर्मला व्ही घ्या, काहीच फरक पडत नाही. किंवा भागिलेची टर्म डावीकडे आणा. हा आता तसं करून दाखवतो तुला ह्या सम मध्ये. ह्या सम मध्ये तुझ्यासाठी काय करतो मी, कारण जरा बरं आहे हे बघ, हे मायनस साईन नाही तर घोटाळा होतो, मायनस साईन बाहेर काढावं लागतं, असं आहे, काही अडचण नाही. बघ चल, वायला डावीकडे घ्या, वाय इंटू डी वाय बाय डी एक्स झालं, इज इक्वल टू मायनस एक्स आहे ना, तर काही अडचण नाही, मायनस एक्स तसंच ठेवा. झालं, भागिलेचा गुणिले केला. आता म्हणायचं बच्चा अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो बेटा परत डिफरन्शिएट करताय तर ही टर्म झाली तुमची वाय वाली यू, यू, आणि ही टर्म झाली व्ही. ऍग्री. यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही म्हणजे बघ आता वाय डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ dy बाय dx, u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v म्हणजे dy बाय dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे dy बाय dx ऑफ y. ओके ना बेटा, एकदम स्टेप बाय स्टेप चालू आहे आज आपण. u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u इज इक्वल टू d बाय dx ऑफ मायनस x. हॅपी. y इंटू डी बाय डी एक्स ऑफ dy बाय dx म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह, डी बाय dx ऑफ dy बाय dx डबल डेरिव्हेटिव्ह प्लस dy बाय dx इंटू हा परत एकदा झाला dy बाय dx. सो दिस विल बिकम dy बाय dx द होल स्क्वेअर. हा dy बाय dx आणि हा पण dy बाय dx ऑफ y म्हणजे dy बाय dx, dy बाय dx गुणिले dy बाय dx, dy बाय dx चा स्क्वेअर. भरपूर जण या दोघांमध्ये कन्फ्युजन करतील बरं का, जुळे नाही येत हे. हा डबल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे आणि ही dy बाय dx ची डिग्री 2 आहे. स्पेशल चॅप्टर डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला 6वा चॅप्टर, भारी चॅप्टर आहे. इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस एक्स काय होईल, -1, मायनस साइन बाहेर येईल. व्हेरी गुड मॉर्निंग, सो जाओ. सो गया ये जहां, सो गया आसमां, सो गए हैं मेरे प्यारे बच्चे, सो गया है जज्बा, सो गया ये जहां. अच्छा काय चाललंय, मी पण विसरलो. डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर प्रूव्ह करायचंय, हे आलं पाहिजे तर डी वाय बाय डी एक्स ला रिप्लेस करावं लागेल, जो माझ्याकडे इथे अवेलेबल आहे. याला आपण 1 म्हणू. फ्रॉम 1 उचलून टाकून द्या, वाय इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इज मायनस एक्स अपॉन वाय चा स्क्वेअर and that is -1. So y into d square y by dx square plus negative square is also positive, so x square upon y square and which is -1. स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी हा पार्ट पुसतो. झालं. चला आता छोटीशी स्टेप आहे, ऍडजस्टमेंट करायची आणि प्रूव्ह करायचं. वे आर डन. सो y इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, हा जो प्लस वाला टर्म आहे पलीकडे जाऊन काय होईल बेटा, मायनस. सो कॅन आय से -1, अरे सॉरी, इज इक्वल टू -1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. काय प्लस वाली टर्म पलीकडे काय गेली फक्त मायनस. सोडवायला, कारण की आपल्याला तिथपर्यंत आणायचंय फक्त.
सो y into d square by dx square is -1 गुणिले y square will be minus y square. हा मायनस एक्स स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लाय करतोय बच्चा मी. काय करतोय गणेश जी, अनमोल जी, आय एम डुईंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. आहेत ना तुम्ही? वाय स्क्वेअर इंटू -1 मायनस वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि अपॉन वाय स्क्वेअर. आता हा गुणिलेचा वाय इथं खाली जाईल का नाही बेटा? येस. सो डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, ह्या दोघांमधून मी मायनसचा साईन कॉमन घेऊ का? येस सर. मायनस साईन कॉमन घेतलं मी त्याला असं लिहू का बेटा? वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन हा गुणिलेचा वाय खाली गेला तर इथं काय होईल बेटा? वाय क्यूब. अँड यू आर सेइंग की येस वी आर डन. याला फक्त असं लिहितो त्यांनी जसं दिलंय तसं. स्क्रीनशॉट घ्या. अँड वी हॅव फायनली प्रूव्ड दिस. है की नाही बेटा सोपं? घाबरायचं काही कारण नहीं. डर के आगे जीत है. अब हम करेंगे मन की बात. क्या करेंगे सर मन की बात? ये लेक्चर स्टॉप करूं?